नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय BCD म्हणजेच काय बायनरी कोडेड डेसिमल. मग बायनरी कोडेड डेसिमल नंबर कशा पद्धतीने असतोय तो आपल्याला बघायचा आहे. आता बघा इथं नावातच आहे की काय बायनरी कोडेड डेसिमल म्हणजेच काय की प्रत्येक जो डेसिमल नंबर आहे तो डेसिमल नंबर आपण बायनरी मध्ये जर रिप्रेझेंट करत असेल तर किती बिटनं रिप्रेझेंट करायचं, मला 4 डिजिटनं आपल्याला काय करायचं रिप्रेझेंट करायचं आहे. त्याला आपण काय म्हणतो BCD नंबर. आता मला सांगा डेसिमल नंबर आहे, मग आता मला सांगा डेसिमल नंबरचा रेंज काय असतो. डेसिमल नंबर म्हणजे काय ज्याचा बेस किंवा रॅडिक्स काय असतो 10 असतो आणि त्याची रेंज किती असते 0 to 9 असतो, बरोबर आहे. मग हा तुमचा काय एक डेसिमल नंबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की जो 0 to 9 डेसिमल जो नंबर आहे त्याला आपल्याला काय की BCD म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल मध्ये हे करायचं आहे. म्हणल्यावरती काय बायनरी कोडेड डेसिमल जो आहे तो काय असणार आहे की 4 बीट मध्ये. ओके, प्रत्येक डेसिमल नंबर हा काय असणार आहे 4 बीट मध्ये आपण रिप्रेझेंट करणार आहे. मग त्या नंबरला आपण काय म्हणतो BCD नंबर म्हणतो. म्हणजेच काय बघा आता सपोज फॉर एक्झाम्पल डेसिमल नंबर. आता आपण पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत डेसिमल नंबर. मग आता डेसिमल नंबर काय आहे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग 0 to 9 हा तुमचा काय असतो डेसिमल नंबर असतो. मग आता BCD कोड कशाला म्हणतो की जो डेसिमल नंबर आहे तो डेसिमल नंबर आपण रिप्रेझेंट करतोय बायनरी मध्ये किती 4 बीटनं. प्रत्येक डेसिमल नंबर काय करणार आहे आपण सेपरेटली काय करतोय रिप्रेझेंट करतोय 4 बीट मध्ये. मग आता मला सांगा 0 चा BCD नंबर काय असणार आहे 0 0 0, बरोबर आहे. आता बायनरी नंबर तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे. बायनरी नंबर कसं कॅल्क्युलेट करतो आपल्याला माहित आहे की 1 2 4 8 16 32. मग आता 0 जर म्हणला की 0 कुठल्यापासून बनत नाही त्यामुळे 0 0. मग आता 1 जर म्हणला तर 1 कुठला 1 पासून म्हणतो, मग त्याला काय फक्त 1 करा, बाकीचं काय 0 0, बरोबर आहे. मग आता 1 म्हणजेच काय असणार आहे 0 0 1. 2 म्हणजेच काय 0 0 1 0. बघा इथंच मी कॅल्क्युलेट करतो 1 2 4 आणि 8, बरोबर आहे. आता 3 म्हणलं की काय 2 आणि 1, मग 0 0 1 1. 4 म्हणलं की काय 0 1 0 0. 5 म्हणलं की काय 4 आणि 1, मग 0 1 0 1. 6 म्हणलं की काय 4 आणि 2 म्हणजे 0 1 1 0. 7 म्हणलं की काय 4 2 आणि 1 म्हणजे 0 1 1 1. 8 म्हणलं की काय 1 0 0 0 आणि 9 म्हणलं की काय 8 आणि 1 चं ऍडिशन होतं म्हणजे 1 0 0 1. मग ह्या पद्धतीनं काय होतो हा जो तुमचा BCD कोड आहे तो BCD कोड जनरेट होतो. मेन काम काय BCD कोड कशाला म्हणतोय की जो डेसिमल नंबर आहे त्या प्रत्येक डेसिमल नंबरचा काय असणार आहे की जो सिंगल बीट असणार आहे तो किती बीटचा असणार आहे तो 4 बीटचा असणार आहे. आता बघा BCD जो कोड आहे तो डेसिमल मध्ये 9 पर्यंत काय असणार आहे व्हॅलिड असणार आहे. आता जर तुम्हाला 10 लिहायचं असेल, ओके, जर सपोज आता 10 हा डेसिमल नंबर आहे, मग 10 डेसिमल नंबर जर तुम्हाला BCD मध्ये लिहायचा असेल तर 0 सेपरेट आणि 1 सेपरेट आपल्याला, कारण प्रत्येक डेसिमल नंबर म्हणजे प्रत्येक जो सिंगल बीट डेसिमल नंबर आहे तो किती बीटचा असतोय 4 बीटचा असतो. ह्याला आपण म्हणतोय BCD नंबर. मग आता 0 4 बीटचा असणार आहे आणि 1 हा 4 बीटचा असणार आहे. मग आता 1 म्हणलं की काय असणार आहे तुमचा 0 0 1 आणि 0 म्हणलं की काय असणार आहे 0 0 0. ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय करतो BCD मध्ये कन्व्हर्जन करतो. मग BCD कोड सिंपल काय आहे की प्रत्येक सिंगल बीटचा जो BCD कोड असणार आहे तो किती बीटचा असणार आहे बायनरी मध्ये 4 बीटचा असणार आहे. मग प्रत्येक सिंगल बीटचा आपल्याला काय करावं लागतो बायनरी मध्ये कन्व्हर्जन करावं लागतो. मग ह्याला आपण काय म्हणतो BCD कोड म्हणतो. ओके, म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल. आता आणखी एक आपण ह्याच्यामध्ये पॉइंट बघणार आहे का XS3. ओके, XS3. मग आता XS3 कशाला म्हणतो, ओके, XS3 कशाला म्हणतो तर बघा
जे आपले बीसीडी कोड आहे त्या बीसीडी कोड मध्ये काय करायचं 3 न ऍड करायचं आणि जो कोड जनरेट होतो त्याला आपण म्हणतो एक्सेस 3. म्हणजेच काय जो बीसीडी कोड आहे तुमचा बायनरी कोडेड डेसिमल जो कोड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 3 ऍड केला तर ह्याला आपण काय म्हणतो एक्सेस 3 कोड म्हणतो. मग आता कसं जनरेट करायचं बघा 1 2 4 आणि 8. मग आता बघा 0 to 9 पर्यंत हा तुमचा बीसीडी कोड काय असतो व्हॅलिड धरला जातो, व्हॅलिड असतो. आणि 10 to 15 पर्यंत जेवढे असतील ते काय हो तुमचे इनव्हॅलिड बीसीडी कोड आहेत. इनव्हॅलिड काय हो बीसीडी कोड आहेत. मग व्हॅलिड किती पर्यंत आहेत डेसिमल नंबर पर्यंतच आहे. मग आता एक्सेस 3 कोड म्हणजेच काय आता की कुठलाही बीसीडी कोड आहे त्याच्यामध्ये काय करायचं 3 ऍड करायचा. मग हा पहिला 0 आहे मग 0 प्लस याचा 0चा जर एक्सेस 3 कोड काढायचा म्हणला तर 0 + 3 बरोबर आहे म्हणजे किती झाला 3. मग 0चा एक्सेस 3 कोड काय असणार आहे 0 0 1 1. आता 1 चा काय असणार आहे 1 + 3 4. मग आता मला सांगा 4 आणि 0 0. नंतर काय 2 2 चा काय असणार आहे 2 + 3 5 म्हणजे 5 म्हणजेच काय 4 आणि 1 म्हणजेच हा तुमचा काय जो 2 आहे त्या 2 चा एक्सेस 3 कोड. आता 3 आहे आता 3 मध्ये आपल्याला काय करायचं 3 ऍड करायचा म्हणजे 3 + 3 6 होणार. मग 6 चा एक्सेस 3 कोड काय असतो 0 1 1 0. नंतर काय 4 + 3 7 म्हणजेच काय 0 1 1 1. नंतर 5 प्लस किती 3 8 मग 1 0 0. नंतर काय 6 + 3 9 बरोबर आहे. मग 1 0 0 1. 7 चा एक्सेस 3 कोड काय असणार आहे 7 + 3 10. मग आता 8 आणि 2 म्हणजेच काय 1 0 1 0. 8 चा एक्सेस 3 कोड असणार किती असणार आहे 8 + 3 11. मग 8 आणि 2 10 10 ने 11 म्हणजे 0 0 1 1. आणि 9 चा 12 बरोबर 9 + 3 किती येतोय 12. मग 8 आणि 4 12 म्हणजे 1 1 0 0. हा तुमचा काय असतो एक्सेस 3 कोड असतो. मग ह्या पद्धतीने आपण काय बायनरी कोडेड डेसिमल नंबर बघितलेला आहे, एक्सेस 3 कोड नंबर बघितलेला आहे. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.